नमस्कार मंडळी, सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर मंडळी, आज आहे गुरुवार, महालक्ष्मीचा गुरुवार, त्याचसोबत स्वामींचा गुरुवार. नित्यनियमाने गुरुवारचे आपले रेसिपीचे व्हिडिओ, नैवेद्याचे व्हिडिओ किंवा कुठल्याही सेवेचे व्हिडिओ असतात. पण आज काही कारणाने मी तो आणलेला नाही आहे, कारण मी दुपारी एक शॉर्ट टाकला होता. तर त्यामध्ये सांगितलं होतं, जे लोकांनी निगेटिव्ह कमेंट केलेत ना, का केलेत, कशासाठी केलेत, त्यांना मला क्वेश्चन करायचे, प्रश्न विचारायचे आहेत बरं का. आणि कारणही तसंच आहे, ह्यापूर्वी पण भरपूर कमेंट आल्या निगेटिव्ह, आम्ही रिमूव्ह करून टाकतो. पण आता ना 2दा झालं, 3दा झालं, त्या गोष्टीबद्दल बोललंच पाहिजे असं वाटलं. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी बोलणार आहे. आज मी रेसिपी पण सांगणार आहे, नाही असं नाही, आपण साध्या पद्धतीनं हा कालचा रेकॉर्ड केलेला व्हिडिओ आहे. काय काय केलं हे मी सांगणार आहे. तर चला, वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करू. तर सुरुवातीला केलं आहे बघा, सालीच्या मुगाची डाळीची भाजी. तर आता ह्याबद्दल पण मी टाकलं होतं, पहिला माझा कालचा शॉर्ट होता हा, की सालीची मूग डाळ मी का केली, कशासाठी केली. तर त्याच्यामध्ये माझ्या सुनबाईचा उल्लेख झाला. आणि का तर त्यांनी भाज्या खात नाहीत किंवा सतत वजन म्हणतात किंवा वजन कमी राहिलं पाहिजे, ह्याच्यासाठी त्यांना काहीतरी पोटभरीचं पाहिजे, ह्याच्यासाठी मी ही मुगाची डाळ केली असं मी सांगितलं होतं. तर कशी केली सांगते. एका वाटी घेतली होती मूग डाळ, ती स्वच्छ धुवून घेतली. सालीची मूग डाळ आहे. नंतर तिला कुकरमध्ये घालून थोडंसं हिंग हळद घालून शिजवून घेतली. तोपर्यंत नॉर्मल आपली कढईमध्ये फोडणी केली मी तेलाची किंवा तुपाची पण करू शकतो आपण. जिरे मोहरी कढीपत्ता कांदा घालून आणि आलं लसूण पेस्ट आणि टोमॅटो घालून घेतलं. नंतर चवीनुसार मीठ घातलं. सगळं चांगलं परतून घेतलं बरं का. नंतर आपले साधे सुके मसाले, लाल तिखट, हळद हे सगळं घालून परतिलं आणि नंतर ती शिजलेली मूग डाळ घालून घेतली. लागलं असं गरम पाणी घातलं किंवा तुम्हाला घट्ट ठेवायचं असेल घट्ट बी ठेवू शकता बरं का. तर मूग डाळीमुळं वजन कमी राहतं. जे वजन कंट्रोल करायला लागलेत किंवा वजन वाढू नये असं वाटतं किंवा ज्यांना वजन कमी करायची जर्नी चालू आहे, त्यांच्यासाठी मी म्हणाले होते की हा पदार्थ किंवा ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे. त्याच्यामुळं तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता किंवा नुसतं सूप म्हणून पातळ केलं तर ते पण पिऊ शकता, असं मी आमच्या सुनबाईंसाठी केलं होतं. आता मी करतेच आहे सुनबाईंसाठी, तर मग मी म्हणणारच ना सुनबाई असं करा तसं करा किंवा हे केलं आहे ते केलं आहे, आणि मी सांगतेच आहे. तर हे असं बोललेलं पण काही विशेषतः बायकांना खटकायला लागले की सुनबाईंना सांगते, सुनबाईंना शिकवते. माणसांच्या, जेंट्स लोकांच्या कोणाच्या कमेंट नाही आहेत इथं. स्पेशली ज्या कमेंट मला निगेटिव्ह येत आहेत यायला लागल्यात आता सुनबाईंबद्दलच्या, त्या लेडीज लोकांच्याच आहेत. म्हणजे हसायला येतं बरं का, की एक स्त्री असून दुसऱ्या स्त्रीबद्दल निगेटिव्ह कमेंट करतात म्हणून. आता माणसांनी केलेलं वेगळं आहे, पण खरं बायकांबद्दल ह्या गोष्टी बोलत आहेत की सुनबाईंना शिकवता किंवा येत नाही सुनबाईंना काही, सारखं सुनबाईच करता म्हणून. का बरं नाही बोललं पाहिजे सुनबाईंना चांगलं किंवा का शिकवलं नाही पाहिजे. विशेषतः बायकांची अशी धारणा असू शकते बरं का, की निगेटिव्ह कमेंट करणाऱ्यांबद्दल मी म्हणते की आम्ही ग्रामीण भागातले आहोत. मग ग्रामीण भागामध्ये बऱ्यापैकी सासू सुनेचे तुम्ही भांडणच बघितले असतील किंवा सासू सुना प्रेमाने राहतात, प्रेमाने शिकवत असेल एकमेकींना. आता मी त्यांना शिकवतेच असं नाही, त्यांच्या पण काही नवीन गोष्टी आहेत. सध्या सोशल मीडियावर काय चाललंय किंवा नवीन ट्रेंड काय आहेत त्या पण मला सांगतात. नाही असं नाही आहे, त्यांनी मला सांगितलेलं मी पण तेवढंच आदराने ऐकते. आणि विशेषतः मी जे शिकवते किंवा मी जे सांगते ते पण त्यात तेवढ्याच आदराने आणि आपुलकीने ऐकतात किंवा शिकण्याचा प्रयत्न करतात किंवा करायचा पण प्रयत्न करतात. त्यामुळे ह्या गोष्टी मला परत शिकवाव्या वाटतात किंवा सांगाव्या वाटतात. तर असं आहे. तर सगळ्यांना माझी एवढीच विनंती आहे. इतकं बोलायचं कारण पण तेच होतं की खरंच करू नका निगेटिव्ह कमेंट कुठल्याच क्रिएटरच्या चॅनलखाली जाऊन करू नका. तुम्हाला कमेंट सेक्शन दिलेलं आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही तो व्हिडिओ किंवा उदाहरणार्थ आता माझी रेसिपी कशी आहे, काय आहे, रेसिपीमध्ये काही चुकलं असेल, काही राहिलं असेल करायचं, तर त्याच्याबद्दल बोला. लाईक करा, डिसलाईक करा, हे तुमचा अधिकार आहे. पण तुम्ही ज्या व्यक्तीला ओळखत नाही किंवा जी व्यक्ती तुम्ही बघितली नाही त्याच्याबद्दल कशासाठी चांगलं वाईट कमेंट करता ना. आणि मी 3-4 कमेंट रिमूव्ह केल्या, एकच कमेंट मी ठेवलेली बरं का. तर त्याचं ठेवायचं कारण का तर माझे जे डेली व्ह्युअर्स आहेत त्यांना उत्तर पण दिलेलं आहे. तर त्या माझ्या डेली व्ह्युअर्सला त्या व्यक्तीचा रिप्लाय आहे की दृष्टिकोन बदलला पाहिजे. सुनेकडे बघायचा दृष्टिकोन काय बदलायचा सांगा ना मला. आता मी माझ्या सुनेला चांगलं सांगते, चांगलं बोलतीये, तर हा दृष्टिकोन आणखीन काय वेगळा बदलायचा. जर जे कोणी निगेटिव्ह कमेंट केल्यात ना, आता मी नाव घेणार नाही त्यांचं, तर त्यांनी जर हा व्हिडिओ बघत असाल ना, तर खरंच तसा रिप्लाय द्या की काय दृष्टिकोन बदलायचा सुनेकडे पाहण्याचा.
60च्या 70च्या दशकामधल्या जशा सासवा होत्या तसं राहायला पाहिजे का? किंवा सुना आहेत का आता तशा? सुना बरोबरीनं काम करतायत, बाहेर पडल्यात सुना. तर मग तसंच सासवा पण बदललेला आहे, सगळा काळ बदललेला आहे, काळानुसार माणसं पण बदललेली आहेत. ह्या गोष्टीची जाणीव पाहिजेच की नाही. आणि निगेटिव्ह कमेंट करणाऱ्या ज्या बायका आहेत ना, मला तर वाटतं त्यांना एकतर तशा सासवा पण प्रेमळ मिळालेल्या नसतील किंवा मग तशा सुना तरी प्रेमळ मिळालेल्या नसतील, म्हणून त्या इथं कमेंट सेक्शनमध्ये येऊन आमच्या सुनबाईबद्दल किंवा आमच्या नात्याबद्दल येऊन फ्रस्ट्रेशन काढत असतील. असं पण असेल कदाचित, काय माहिती. आता आपण पण त्या व्यक्तींना ओळखत नाही, पण त्यांच्या निगेटिव्ह कमेंट आल्यामुळं मला हा आजचा बोलण्याचा व्हिडिओ करायला लागला. माझं रेसिपीचं चॅनल आहे, मी माझ्या सुनेला रोजच्या रोज रेसिपीचे धडे देत असते. असो, तर असा हा व्हिडिओ आहे बघा. तुम्ही शॉर्टमध्ये ह्या रेसिपी बघितलेल्याच आहेत. तर त्यानंतर ही शॉपिंग केली ती आमच्या सुनबाईंनीच मागवलं होतं. आता परत सुनबाईंचं नाव निघतंय, आता आहेतच तेवढ्या त्या कुणी. तर हे आहेत असे रियुजेबल नॅपकिन्स मिळालेले आहेत. ह्याचा वापर आपण किचन काउंटरटॉप किंवा गॅस टॉप, फ्रीज, फर्निचर पुसण्यासाठी करू शकतो. आणि हे एकदा वापरल्यानंतर म्हणजे खराब झाले तर परत आपण साफ करून ड्राय करू शकतो आणि परत रियूज करू शकतो. इतका ह्याचा भारी वापर आहे. आपले जे रोजचे नॅपकिन असतात किंवा आपण जे कपडे करतो ओटा वगैरे पुसायला, मग त्याचं ओलं राहिलं की वास येतो ना, तसं मग त्याला पर्याय म्हणून आम्ही हे मागवलेलं आहे बरं का. आणि फ्लिपकार्टवर ह्याची चांगली त्या दिवशी डील होती, ज्या दिवशी आम्ही मागवलं. तुम्हाला जर पाहिजे असेल तर त्याची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच देते. तर असा हा आजचा व्हिडिओ आहे. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि काही चुकलं असेल बोलण्यामध्ये ना, तर खरंच डेली व्ह्यूअर्ससाठी मी माफी मागते. मी जे निगेटिव्ह कमेंट करतायत किंवा कुणालाही, मलाच नाही, त्यांच्यासाठी खास हे बोललेली आहे. आपले डेली व्ह्यूअर्स जे रेसिपी बघतात, जे सेवा बघतात, ज्यांना आवडतो आपला व्हिडिओ किंवा माझा जो ग्रामीण भागातला सगळ्या गोष्टी आहेत त्या आवडतात आणि ते वारंवार कमेंट देखील करतात त्या गोष्टींबद्दल. त्यांच्यासाठी मला खरंच कृतज्ञता आहे की तुम्ही रोज मला चांगल्या कमेंट करून किंवा लाईक करून शाबासकीची थाप देता. त्यांना खूप खूप मनापासून धन्यवाद. आणि निगेटिव्ह कमेंट करणाऱ्यांसाठी एकच की खरंच कुणालाच निगेटिव्ह कमेंट करू नका. एक व्हिडिओ बनवायला खूप कष्ट पडतं, एनर्जी लागते, वेळ लागतो. चला, असा हा आजचा व्हिडिओ. परत भेटणारच आपण नवीन व्हिडिओमध्ये, नवीन शॉपिंगसोबत, नवीन सेवेसोबत आणि नवीन रोजच्या रेसिपीजसोबत. तोपर्यंत सगळ्यांना माझा आणि माझ्या सुनबाईंचा नमस्कार.